तर आता शेगावमधलं अजून एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे इथलं आनंदसागर. तर हे आनंदसागर कसं आहे ते मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर शेगावचं जो विसावा भक्तनिवास जो तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितला, त्या विसावा भक्तनिवासपासून एक चालत 10 मिनिटाच्या अंतरावर हे आनंदसागर आहे. आणि याची वेळ सकाळी 10 ते 5 आहे. सकाळी 10 वाजता हे ओपन होतं. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर हे टायमिंग लक्षात ठेवा आणि त्याप्रकारे इथे यायचा प्लॅन करा. तर आता मी पुढे जातो. आनंदसागर कसं आहे हे मी तुम्हाला दाखवतो आणि अजून जेवढी माहिती मिळेल ती द्यायचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. तसंच विसावा भक्तनिवास तिथून तुम्हाला इथे शेअर रिक्षा मिळेल. प्रति पर्सन प्रति व्यक्ती 10 रुपये घेऊन तुम्हाला तिथे सोडते. जर डायरेक्ट यायचं झालं रिक्षाने तर रिक्षावाले 50 रुपये घेतात. तर अशा प्रकारे तुम्ही विसावा भक्तनिवास तिथून त्या आनंदसागरला पोहोचू शकता. तर शेगावला आलात तर आनंदसागर नक्कीच एक भेट देण्यासारखं ठिकाण. चांगल्या सोयीसुविधा आहेत. पाणी पिण्यासाठी पाणी वगैरे किंवा अजून टॉयलेट्स वगैरे बऱ्यापैकी इथे उपलब्ध करून दिले आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत तुम्हाला ते प्रत्येक वेळी जाणवतं की शेगाव संस्थानाने इथे खूप कमालीची स्वच्छता ठेवली आणि तुम्ही इथे आलात तर मी काय म्हणतो याची जाणीव तुम्हाला होतच राहील. तर शेगाव मंदिर, शेगाव भक्तनिवास इथे भेट दिल्यानंतर आनंदसागरला भेट नक्कीच द्या. तर अजून इथे काय अजून थोडे जे काही पॉईंट्स असतील ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. बघत राहा. तर हा होता एकंदरीत शेगाव इथे असणार आहे आनंदसागर या ठिकाणाचा व्हिडिओ. खूप चांगला एक्सप्लोर करण्यासाठी जागा. शेगावचं मंदिर आणि भक्तनिवास वगैरे तुम्ही व्हिजिट केलं आणि एकंदरीत तुम्हाला एक चांगला स्पॉट मग जवळचा स्पॉट एक्सप्लोर करायचा असेल तर शेगावचा आनंदसागर हा एक हायली रेकमेंडेड स्पॉट आहे. फोटोग्राफीसाठी म्हणा किंवा एकंदरीतच शांती आणि खूप मस्त रिलॅक्स अशी जागा आहे. तर इथे नक्की तुम्ही भेट देऊ शकता. आणि स्वच्छतेच्या बाबतीत शेगाव हे मला तरी वाटतं महाराष्ट्रातील सगळ्यात टॉपवरचं ठिकाण असं मला वाटतं. कारण जितकी स्वच्छता जितकी मी इथे शेगावमध्ये बघितली तितकी महाराष्ट्रातल्या कुठल्याच आध्यात्मिक ठिकाणी किंवा शहरात एवढी स्वच्छता मी बघितली नाही आहे. तर त्यासाठी खरंच कौतुक करावं तितकं थोडं आहे शेगावचं स्वच्छतेच्या बाबतीत. तसं इथले स्वयंसेवक त्यांचंही कौतुक करावं असं वाटतं मला. कारण वेळोवेळी ते तुमची काळजी घेताना दिसतात. तुम्हाला काय हवं आहे नको आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन ते करतात. आणि रात्रंदिवस काल रात्री पण मी जवळपास 1 वाजता इथे पोचलो. तर त्यावेळी त्यांचे स्वयंसेवक सगळ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत होते. काय कुठे जायचं काय करायचं याची माहिती देत होते. तर ह्याचाही उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. तर अशा प्रकारे हा शेगावमधील आनंदसागर हे ठिकाण होतं. शेगावला आलात तर इथे नक्की भेट द्या. तर अजून शेगावचे काही व्हिडिओ तुमच्यासमोर येणारच आहेत. तर त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओ बजेट ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह अँड एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.